तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग मित्रांनो, अजिबातच वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतोय की अर्णव हा सध्या खूपच जास्त चिडलेला आहे राकेशवरती, कारण आता राकेश हा घरामध्ये इतके सगळे कांड उपसतोय पण अर्णवला काहीच करता येत नाही आहे। अर्णवचे हात दगडाखाली आलेत। तर आता इशू ही अर्णवला समजावून सांगते की हे बघा अर्णव सर, रागराग करून आपल्याला काही मिळणार नाही आहे। आपल्याला जे काही करायचं आहे ते शांत पद्धतीने आणि शांत मार्गानेच करावं लागणार आहे। आणि त्यानंतर मग आता इशूने असं म्हटल्यावर अर्णव इशूला विचारतो, म्हणजे नेमकी तुझी इच्छा तरी काय आहे? मी काय फक्त हातावर हात धरून बसून राहायचं का? मी काही बोलायचं नाही का? काही करायचंच नाही आहे का? त्यावर इशू म्हणते, सर मी असं कुठे म्हटलं आहे? मी तेच म्हणते ना की आपण काहीतरी करायचं, पण आपण चांगल्या पद्धतीने करायचं। त्यावर अर्णव म्हणत असतो, हे बघ मिसिंदर, तुला जे काही बोलायचं आहे मला नाही कळत आहे। तू जितकं स्पष्ट बोलशील ना तितकं चांगलं असेल तुझ्यासाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा। मग इशू आता अर्णवला सांगायला लागते, हे बघा अर्णव सर, मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की आपण त्या राकेशला स्वतःला हरवायला हवं। मग आपण एक काम करू शकतो ना, आपण दोघं जितके एकत्र राहतो, आपण दोघं जितके चांगले राहतो तितका जास्त त्या राकेशला राग येतो, तितकी जास्त त्याला जेलसी होते। मागे आठवते तुम्हाला, मी इंदोरी जिलेबी बनवली होती तेव्हा माझ्या स्वतःच्या हाताने मी तुम्हाला जिलेबी भरवत होते। त्यावेळेस त्या राकेशला किती राग आला होता या गोष्टीचा, त्यावेळेस त्याने किती तमाशा केला होता या गोष्टीमुळे, आठवत नाही आहे का तुम्हाला? मग जर तेव्हा त्याला इतका राग आला होता तर याचा अर्थ हाच होतो ना की मी तुमच्याबरोबर असण्याचा, सोबत असण्याचा त्याला राग येतो, त्याचा इगो हर्ट होतो। मग आपण हेच करायचं, आपण पदोपदी प्रत्येक पावलावर त्याला असंच दुखवायचं आणि राहता राहिला प्रश्न बाकी कशाचा। तर हे बघा, सध्या अंजलीताई प्रेग्नंट असल्यामुळे आपल्याला दुसरं काहीही करता येणार नाही आहे। आपल्याला काहीही झालं तरी त्या राकेशची प्रत्येक चूक पोटात घालावी लागणार आहे। त्यामुळे प्लीज समजून घ्या मला, मी काय बोलते ते स्वतःला सांगा। त्याबरोबर मग आता ईश्वरीचं जे म्हणणं असतं ते अर्णवला सुद्धा पटलेलं असतं। आता दुसऱ्या दिवशी इथे इशू ही सकाळी उठलेली असते, स्वतःचं सगळं आवरून ती खाली किचनमध्ये गेलेली असते। आता किचनमध्ये काम करता करता तिला आठवतं की अरे अर्णवचे ऑफिसचे कपडे तर काढलेच नाही आहेत। इशू वरती येते आणि अर्णवच्या ऑफिसला जाण्याची सगळी तयारी वगैरे करून ठेवते। अर्णव इशूला विचारतो, मिसिंदर काय गं, ही एवढी सगळी तयारी? त्यावर इशू म्हणते, हो तुमच्यासाठीच करून ठेवली, ऑफिसला जायचं आहे ना तुम्हाला, आणि ही तुमची कॉफी। अर्णव इशूला विचारतो, मिसिंदर काय गं, म्हणजे राकेशला जळवायचं तू फारच मनावर घेतलेलं दिसतेस, त्याच्यासाठीच केली आहेस ना ही सगळी तयारी आज? त्यावर मग मात्र इशू आता अर्णवच्या तोंडावरती तर होकार देते या गोष्टीसाठी, पण मनात म्हणत असते, अर्णव सर हे सगळं मी तुमच्यासाठी केलं आहे मनापासून। पण अर्णव विचारतो, मिसिंदर कुठे हरवलीस? त्यावर इशू म्हणते, नाही काही नाही, तुम्ही घ्या ना कॉफी पिऊन घ्या, रेडी व्हा, तोवर मी आले। त्यानंतर आता अर्णव हा खाली आल्यावर सगळे अर्णवला विचारतात, काय रे आज हे काय कपडे घातलेस? तर अर्णव सगळ्यांना सांगतो की हे कपडे ॲक्च्युली माझ्या बायकोने चॉईस केलेले आहेत माझ्यासाठी आणि त्यामुळे मी घातलेत, आणि आजच्या नंतर मी कपडे माझ्या बायकोच्या चॉईसने घालणार। इतक्यात इशू अर्णवला हाक मारते आणि म्हणते, आहो। त्यावर अर्णव आता मागे बघतो आणि म्हणतो, काय म्हणालीस? इशू म्हणते, आहो काय झालं? त्याबरोबर अर्णव म्हणतो, पुन्हा म्हण ना। इशू पुन्हा म्हणते, आहो। त्यावर अर्णव म्हणतो, तुझ्या तोंडून आहो ऐकायला खूप छान वाटतं मिसिंदर, तू मला आता अर्णव सर नको म्हणत जाऊ, मला कायम आहोच म्हण। त्यावर लगेचच आता इशूसुद्धा लाजत म्हणते, हो चालेल। आणि मग आता ती लगेच अर्णवला म्हणते, या तुमच्या कोटवरती ना टाय खूप छान दिसला असता, लावू का मी तुम्हाला? त्यावर अर्णव म्हणतो, लाव ना। आणि मग आता इशू ही अर्णवला टाय लावत असते, तर अर्णव हा अलगद तिच्या चेहऱ्यावरती फुंकर मारत असतो। आता हे सगळं राकेश बघत असतो आणि त्याला खूपच जास्त जेलसी होत असते, पण गप्प राहण्या वाचून त्याच्याकडे काही तर आता इथे अर्णव हा ऑफिसला जात असताना टिफिन विसरून गेलेला असतो घरी। मग आकाश आणि अर्णव हे दोघंही भाऊ आता हॉटेलमधून काहीतरी जेवण मागून जेवायला घ्यायचं असं ठरवतात। इतक्यात इशू त्या ठिकाणी पोहोचलेली असते। आता हॉटेलमधलं जे जेवण आकाशने मागवलेलं असतं ते आलेलं असतं। आता आकाश ते जेवण उघडणार, इतक्यात ईश्वरी घरचं जेवण घेऊन पोहोचल्यामुळे आकाश आता लगेचच टॉन्ट मारत अर्णवला म्हणतो, आता काय, आता तुला हे जेवण गोड नाही लागणार, आता काय वहिनींनी जेवण आणलंय ना, तू तेच खाणार आता, काय गं ईश्वरी, बरोबर ना? त्यावर मग इशू म्हणते, आकाश सर तुम्ही सुद्धा खा ना घरचं गरम गरम जेवण। त्यावर आकाश सांगतो, नाही गं नको, हे एवढं जेवण वेस्ट होईल ना, मी एक काम करतो, माझ्यासोबत कोणाला तरी बोलवून घेतो, तुमचं दोघांचं आपलं चालू द्या हा राजा राणीचं।
मी आलोच एवढं बोलून आता आकाश हा ताबडतोब तिकडनं बाहेर पडतो. त्याबरोबर इशू अर्णवला म्हणत असते, अर्णव सर, टिफिन कसा विसरता हो तुम्ही? टिफिन ही काही विसरण्याची गोष्ट आहे का? खाण्यापिण्याचा प्रश्न असतो आणि तुम्ही बरोबर खाणं पिणं विसरता. हे खूप चुकीचं आहे. तुम्ही आज विसरलात टिफिन, पुन्हा जर विसरलात ना तर याद राखायचं, गाठ माझ्याजवळ आहे. इंदौर से है हम. खाण्यापिण्याच्या बाबतीत अजिबात हाईघाई नाही, कळलं ना? त्यावर अर्णव म्हणतो, हो कळलं, आणि मी बाहेरून जेवण मागून जेवणारच होतो मिस इंदौर. त्याबरोबर इशू म्हणते, बाहेरचं खाण्याची काय गरज आहे तुम्हाला मी असताना? जर तुम्ही टिफिन विसरला होता तर तुम्ही ही गोष्ट मला सांगू शकत होतात ना की मी टिफिन विसरलो आहे, मला टिफिन आणून दे म्हणून. मी तुम्हाला टिफिन आणून दिला असता. बाहेरचं खाण्याची काहीच जरूरत नाही आहे, कळलं ना? त्याबरोबर आता अर्णव म्हणतो, सर्व करशील? त्यावर इशू म्हणते, हो आज ना सर्व जेवण तुमच्या आवडीचं आहे. अर्णव म्हणतो, माझ्या आवडीचं? त्यावर इशू म्हणते, हो हे बघा, तुम्हाला माझ्या आईच्या हातचे समोसे आवडतात ना, म्हणून मी आज तुमच्यासाठी खास घरी संध्याकाळी ब्रेकफास्टला समोसे बनवणार आहे. आणि आत्ता टिफिनमध्ये मी काय काय आणलं आहे हे बघा, तुम्हाला आवडतं तसं मस्त मलाई पनीर बनवलं आहे, रोट्या बनवल्या आहेत, भात आणला आहे, डाळ आणली आहे, तीसुद्धा तुम्हाला आवडते तशी तिखट तडका देऊन. आणि हे बघा, तुम्हाला आवडतं म्हणून मलाई बर्फीसुद्धा बनवली होती. त्याबरोबर आता अर्णव इशूला म्हणतो, हे सगळं तू बनवलंस? इशू म्हणते, हां. अर्णव म्हणतो, पण तुला माझी आवड निवड कशी काय माहीत? इशू सांगते, अहो प्रत्येक बायकोला आपल्या नवऱ्याची आवड निवड आपोआप माहिती होऊन जाते. अर्णव म्हणतो, नवऱ्याची? पण तू तर मला. त्यावर इशू म्हणते, काहीही असलं तरी नातं तर तेच आहे ना, नातं नाकारता येऊ शकत नाही ना अर्णव सर, म्हणून मी तुमच्यासाठी हे सगळं माझ्या नात्याच्या हक्काने बनवून आणलं आहे. त्यामुळे प्लीज आता काहीच विचारू नका आणि काहीच बोलूसुद्धा नका. पटपट हे खाऊन घ्या, कारण तुम्ही जोवर खात नाहीत ना तोपर्यंत मला चैन पडणार नाही. खा बरं पटकन आणि सांगा मला चव कशी झाली आहे ते. आता लगेचच अर्णव मुद्दामून इशूला म्हणतो, मिस इंदौर, अगं मी खाल्लं असतं, पण काय ना, मी मगापासून इथे काम करत बसलो होतो, माझे हात खराब आहेत, मला हात धुवून यावं लागेल, आता मला बाहेर जावं लागेल. इशू म्हणते, मग जा ना पटकीनी. त्यावर अर्णव म्हणतो, पण माझं आणखीन थोडं काम पेंडिंगवर आहे ना, काम करतोय मी. मग इशू म्हणते, आयडिया, मी भरवते ना तुम्हाला. आणि मग आता इशू स्वतःच्या हाताने अर्णवला भरवायला लागते. आता जेव्हा इशू अर्णवला भरवत असते, अर्णवला खूपच जास्त भारी वाटत असतं. मनातल्या मनात अर्णव म्हणत असतो, रोज असंच होऊ दे, रोज मी टिफिन विसरू दे आणि मिस इंदौर अशीच मला भरवण्यासाठी येऊ दे. आता इशू ही अर्णवकडे गेलेली असताना राकेशला मात्र इथे खूपच जास्त जेलेसी फील होत असते. त्याला वाटत असतं की अरे मी हे काय बघतोय, जवळजवळ मी त्या ईश्वरीला आणि त्या अर्णवला एकमेकांपासून दूर लोटण्याचा प्रयत्न करतोय, वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. उलट तितकेच ते दोघंजणं एकमेकाच्या आणखीन जास्त जवळ येत चालले. नाही नाही नाही, हे काहीही झालं तरी मला होऊ द्यायचं नाही आहे. लवकरात लवकर काहीतरी असा जुगाड केला पाहिजे की त्यामुळे ईश्वरी आणि अर्णव हे कायमचे एकमेकांपासून वेगळे होतील. ते दोघं एकत्र झालेले मला चालणार नाही म्हणजे नाही. मी त्यांना वेगळं करून राहणार म्हणजे राहणारच. काहीही झालं तरी इंदोरी जिलबी फक्त माझी आणि फक्त माझीच आहे. माझ्या व्यतिरिक्त तिच्याकडे कोणी दुसऱ्याने बघितलं जरी ना तरीही मला चालणार नाही. ते म्हणतात ना, ऑल राईट्स आर रिझर्व ऑफ मिस इंदौर. ते अर्णवला अजून माहीत नाही आहे, पण लवकरच आता त्याला ही गोष्ट लक्षात आणून देण्याची वेळ आलेली आहे. त्याला ही गोष्ट आता कळायला हवी की त्याची जी बायको आहे ती ऑलरेडी मला आवडते आणि त्यामुळे मी तिला सोडणार तर नाही आहे, हे तर नक्कीच आहे. त्याबरोबर आता राकेशने हा असं नीच पद्धतीने म्हटल्यावर अंजली तिकडे येते आणि काय झालं, कसला विचार करताय असं विचारते. त्यावर तो म्हणतो, काही नाही गं, काही नाही, मी असंच तुझ्याचबद्दल विचार करत होतो. तू किती धाडसी आहेस, तू किती हुशारीने कुशाग्र बुद्धीने त्या गुंडांना पकडवून दिलंस, कसं सगळं व्यवस्थित मॅनेज केलंस. मी काय त्यासंबंधीच विचार करत होतो. शेवटी मला तर माझ्या बायकोचं कौतुक असणारच ना. त्याबरोबर अंजलीसुद्धा बिचारी खुश होते. मनातल्या मनात राकेश म्हणत असतो, ह्या मूर्ख बावळट बाईमुळे आज मी फसता राहिलो आणि हिच्यामुळेच मला त्या सिरियल किलरला त्याचबरोबर त्या दाभाडेला डबल पैसे मोजावे लागले. जर हे सगळं घडलं नसतं तर तो चिंटुकल्यावर गेला असता आणि माझे पैसेसुद्धा वाचले असते. पण काही हरकत नाही, लवकरात लवकर मी त्या चिंटुकल्याला उचलणार आणि एकदा का मी त्याला उचलला की त्यानंतर मग मात्र ही सगळी राजेश शिर्केंची प्रॉपर्टी आपोआपूनच माझी होऊन जाणार. तर आता संध्याकाळ होत आलेली असते. इशू अर्णवला म्हणते, बरं चला सर, आता जवळपास 4:15 वाजले आहेत, आता मी निघते. नाही म्हणजे काय आहे, घरी जाऊनसुद्धा मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे ना. त्यावर अर्णव म्हणतो, ठीक आहे ये तू. मग इशूला अर्णव विचारतो, तुझ्यासाठी काही कॅब वगैरे मी बुक करून देऊ का?
तुला सोडायला. त्यावर इशू सांगते, अहो नाही, मी जाईन चालत, किंवा मग मला वाटलंच तर मी बाहेरनं रिक्षा घेईन. हां, मग अर्णव म्हणतो नक्की. इशू म्हणते हाव चालेल. आणि मग आता ईश्वरीला सोडण्यासाठी अर्णव हा गेटपर्यंत चाललेला असतो. इतक्यात समोरून नम्रतासुद्धा येते आणि आकाशसुद्धा. आता आकाश नम्रताला एकत्र बघून लगेचच अर्णव म्हणतो, ही आहे का तुझा जोड? त्यावर आकाश म्हणतो, हो, आयुष्यभरासाठी. त्यावर अर्णव म्हणतो, काय म्हणालास? त्यावर लगेचच आकाश काही नाही असं म्हणतो. तर अर्णव म्हणतो, कळलंय मला, बरं चला ताई तू सुद्धा माझ्याबरोबरच चल, मी रस्त्यात तुला घरी सोडते, असं आता इशू म्हणत असते. त्याबरोबर आता अर्णव म्हणतो, अगं नाही नको मिस इंदौर, तुला लांब पडेल. म्हणजे ते तसं नसतं, ते खूप वेगळं आहे ते, तू जा ना, तू जा. आणि आकाश म्हणतोय ना की त्याने बोलवलं आहे नम्रताला, तर तो सोडेल तिला. हां, आता मुद्दाम खरं तर अर्णव असं करतो जेणेकरून नम्रताला आकाशबरोबर आणखीन थोडा वेळ घालवता यावा. आता संध्याकाळ झालेली असते इशूला घरी पोहोचताना. इशू आता सांगत असते की खूप गाड्यानं ट्रॉफिक आहे. मग आता लगेचच इकडे तिने स्वयंपाक बनवायला घेतलेला असतो. आता तिने छान असं सगळंच अर्णवच्या आवडीचं करायला घेतलेलं असतं आणि ती आता मुद्दामून आजींच्या समोर आणि अंजलीच्या समोर, त्याचबरोबर राकेशच्या समोरही बोलत असते की अर्णव सरांना एवढा उशीर फारसा कधी होत नाही. खूप दिवसानंतर त्यांना इतका उशीर झाला आहे. मला तर काही कळत नाही आहे की इतका उशीर का झाला असेल त्यांना. त्याबरोबर लगेचच आता इकडे मनातल्या मनामध्ये ईश्वरी ही हसत असते. ती म्हणत असते की तू काहीही केलंस, तुला काय वाटतं की तुला अर्णव सर सुखी सोडतील का? नाही, तू खूप मोठ्या गैरसमजात आहेस बाळा. आणि मग आता जाऊन ईश्वरी ही दरवाजा उघडते. आता दरवाजा उघडल्याबरोबर दारात अर्णव असतो. अर्णवला बघून इशू म्हणते, किती वेळ कुठे राहिला होतात? त्यावर अर्णव म्हणत असतो की काही नाही, काम होतं माझं म्हणून उशीर झाला. बाय द वे, मला ना तुम्हा सगळ्यांना काहीतरी दाखवायचं आहे. नाही म्हणजे एकदा का तुम्ही सगळ्यांनी बघितलं की मग तुमचं सगळं कन्फ्युजन क्लिअर होईल. पण त्या अगोदर मला हे सगळं काही आता सगळ्यांना काहीतरी दाखवायचं आहे म्हटल्यावर राकेश इकडे घाबरतो. त्याला वाटतं की या अर्णवला काय दाखवायचं आहे आणि काय नाही. पण आता अर्णव हा मुद्दामूनच राकेशला म्हणतो, काय झालं जीजू, तुम्ही इतके टेन्शनमध्ये का आहात? अहो डोंट वरी, मी जे काही दाखवणार आहे ते खूप चांगलं असणार आहे. हां, काळजी करू नका. आणि मग आता अर्णव हा लगेचच सगळ्यांना म्हणतो, सो एनी वन गेसेस की मी काय दाखवणार आहे सगळ्यांना ते? आता अंजली म्हणत असते, चिंटू पुरे झालं हां, आता किती उत्सुकता ताणणार आहेस? जे काही असेल ते दाखव बाबा एकदाच आणि हो मोकळा. मग आता अर्णव हा स्वतःच्या खिशातून छान मोगऱ्याचा गजरा काढतो आणि म्हणत असतो, हे बघा, हे दाखवायचं होतं तुम्हा सगळ्यांना. मी माझ्या मिस इंदौरसाठी गजरा आणलायच पहिल्यांदा. त्याबरोबर आता लगेचच इकडे वल्लरी म्हणते, त्यात काय एवढं, आमचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा आम्हाला पण आमचं हे आणायचं आहे. त्याबरोबर ईश्वरी आता मुद्दामून म्हणते, अहो मामी, तेच तर त्यांना सांगायचं आहे की आज त्यांनीसुद्धा माझ्यासाठी चक्क प्रेमाने गजरा आणला आहे. बरोबर ना अंजलीताई? आणि अहो त्याबरोबर अर्णव म्हणतो, हो अगदी बरोबर. तर हे सगळं काही आता राकेश बघत असतो आणि राकेशचा आता नुसता तीळपापड होत असतो. त्याला कळत नसतं की आपण काय करावं आणि कसं करावं, कारण हे जे काही सुरू आहे ते मला बघवत नाही आहे. हे जे चालू आहे समोर नजरेच्या ते सगळं एक तर थांबवायचं तरी आहे, नाहीतर मोडून तरी काढायचं आहे. पण कसं करू हे सगळं काहीच सुचत नाही आहे, काहीच कळत नाही आहे. काही ना काहीतरी मला करायला तर हवंच. त्याबरोबर मग आता राकेश विचार करत असतो, असं वाटतंय की सरळ जावं आणि ह्या अर्णवच्या 2 थोबाडीत लगावून द्याव्या. पण काय करणार, असं सुद्धा करू शकत नाही, कारण सगळ्यांच्या समोर जर मी याच्यावर हात उगारला तर सगळ्यांनाच प्रश्न पडेल की मी याला का मारतोय. त्यामुळे मी याला मारूही शकत नाही आणि मी याचं काही करूही शकत नाही. पण जितका मी माझ्या इंदोरी जिलबीला याच्यापासून लांब लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय, हा माझ्या इंदोरी जिलबीच्या तितका जास्त जवळजवळ येत चाललेला आहे आणि मला हे बघवणार नाही. काहीही करून ह्या राज्य शिर्केला माझ्या इंदोरी जिलबीपासून दूर करायलाच हवं. पण कसं करू, काय करू, या प्रश्नांची उत्तरं आता राकेश शोधत असताना लगेचच आता अंजली म्हणते, अरे एवढा गजरा आणलायस तर तू तुझ्या हाताने माळ तिच्या केसात. आता राकेशला हे ऐकल्यावर तर आणखीनच जास्त राग येतो. तर आता अर्णव लाजत असतो. तर अंजली राकेशला म्हणते, अहो तुम्ही नाही का माळत माझ्या केसात गजरा, सांगा ना थोडं याला. त्याबरोबर मग मात्र राकेशचा नाईलाज होतो आणि राकेश आता लगेचच अर्णवला म्हणतो, अरे अर्णव असं काय करतोयस, माळ ना बायकोच्या केसात गजरा.
तशी ही बायको ही अशी एकमेव व्यक्ती असते जी आपल्या हक्काची, आपल्या आधाराची आणि आपल्या जीवनाची, आयुष्यभराची संगती सोबती असते, जीवनसंगिनी असते. मग तिला आपण गजरा केसात माळून द्यायला कसली आली हरकत? माळ की तुझ्या हाताने. त्याबरोबर मग अर्णव म्हणतो, जिजू तुम्ही एवढं म्हणताय तर मी माळतोच. आता इकडे राकेश हा मनातल्या मनात म्हणत असतो, अर्णव तुला काय वाटलं, तू बाजी जिंकलायस का? नाही, तू खूप मोठ्या घोर गैरसमजत आहेस. नाही तर मी सुद्धा नावाचा राकेश नाही, राकेश. बघ, लवकरात लवकर तुला मी शिक्षा मिळवून देणार म्हणजे देणारच. तुला नाही जर पश्चाताप झाला ना माझ्या इंदोरी जिलबीबरोबर लग्न करण्याचा, संसार करण्याचा आणि खोटं खोटं का होईना पण प्रेमाचं जाळं विणण्याचा, तर तुला मी अद्दल घडवल्याशिवाय गप्प बसणार नाही. कळलं? आता सगळ्या प्रकरणातून सुटण्यासाठी मला थोडा वेळ जाईल. हे सगळं प्रकरण शेकायला हवं. त्यानंतर मग पुन्हा पुढे काय करायचं ते मी बघून घेईन. पण याद राख, तुला तर मी असा तसा सोडणार नाही. नाही जर तुला एखाद्या फ्रॉडमध्ये अडकवला ना तर मी सुद्धा नावाचा राजेश माणूस फ्रॉड नाही. 1 नंबरचा फ्रॉड आहे रे मी, 1 नंबरचा. जर तुला फसवायचं ठरवलं तर मला फार वेळसुद्धा लागणार नाही. असो मेवणे साहेब, उडा उडा, किती उडताय तेवढं उडा. एकदाच नाही जर तुम्हाला जमिनीवर आणून फेकलं तर नाव नाही सांगणार राकेश आणि माझ्या इंदोरी जिलबीला घेऊन गेलो तर याद राखा, असं आता सगळं तो म्हणत असतो. तर इकडे आता अर्णवला मात्र ह्या सर्व गोष्टींची अजिबातच काही खबर नसते. इशू ही अर्णवला म्हणत असते, खरंच तुम्हाला सांगू का, जेव्हा तुम्ही खाली माझ्या केसात गजरा माळत होतात ना तेव्हा त्या राकेशचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता. मी तुम्हाला हेच तर समजावतेय, आपल्याला हेच करायचंय. आपल्याला आता राकेशला प्रत्येक वेळी कमी लेखायचं आहे. त्याबरोबर इशू म्हणते, काय? त्यावर अर्णव सांगतो, हो, जेव्हा आपण त्याला कमी लेखू तेव्हाच तर त्याला कळेल ना की तो किती मोठा मूर्ख येते, किती मोठ्या चुका करतो येते. त्याबरोबर इशू म्हणते, हो, हे अगदी तुमचं बरोबर आहे. त्यानंतर आता अर्णव म्हणत असतो, मग आता चल जेवायला जाऊया खाली. त्यावर इशू म्हणते, नाही असं नाही, मी खाली जाते, मागून तुम्ही या. त्यावर अर्णव म्हणतो, असं का? त्यावर इशू म्हणते, कारण मी तुम्हाला हाक मारणार, अहो जेवायला या, अहो जेवायला या, अहो. मग जेव्हा मी तुम्हाला तिसऱ्यांदा आहो अशी हाक मारेन तेव्हा तुम्ही खाली यायचं. कळलं? आता ठरलेल्या प्लॅनप्रमाणेच ईश्वरी आणि अर्णव वागत असतात आणि ह्या गोष्टीचं सगळं आता जे दुःख असतं ते सगळं इकडे वल्लरीला येत चाललेलं असतं. तिला वाटत चाललेलं असतं की माझ्या आता मुलाला प्रॉपर्टी मिळणार नाही. एकदा का अर्णव हा या ईश्वरीमध्ये गुंतला की हा वेडापिसा होऊन जाईल. तर आता इथे खरोखर अर्णव हा ईश्वरीमध्ये पूर्ण गुंतलेला असतो आणि तो आता सतत ईश्वरी करायला लागलेला असतो. त्याबरोबर आता इथे वल्लरी मात्र विचार करत राहते की काय करू, कसं घर मिळू, काय करू, कसं करता येईल वगैरे वगैरे. त्याबरोबर आजचा आपला हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.